उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे आणि अंतिम दर्शनासाठी मंत्री दाखल झाले आहेत। नरहरी झिरोळ आपल्यासोबत आहेत। खरं तर दादांच्या फार जवळचे तुम्ही होते, किती मोठा हा धक्का आहे? हा धक्का तसा पूर्ण महाराष्ट्राला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आहेच आहे। आमच्यासारख्याला तर एवढा मोठा धक्का आहे का पुन्हा आम्ही आता किती वर्ष उजरणार नाही याचा अंदाज सांगता येणार नाही। परंतु दादांची शिकवण घेऊन काही नेते मंडळी जी तयार झालेली आहे त्यांनी पुढं वारसा चालवला तर सर्वसामान्य जनतेला तेवढा दिलासा मिळेल। खरं तर तुम्ही सुद्धा दादांच्या तालमी तयार झालेले आहात, अनेक वर्षांपासून दादांची साथ आहे। कसं हे राजकीय प्रवास आणि सगळं? दादा आहेत, दादाच्या बरोबरीने किती दिवस काम केलं असेल तर दादाचा पॉईंटमध्ये सुद्धा आपल्याला काही म्हणजे घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न जरूर केला असेल। पण दादाची पकड जी होती, प्रशासनातली पकड, कार्यकर्त्यांवरची पकड, जनतेवरची पकड, ती दुसरं कोणीही पैदा करू शकत नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे। त्यांच्या निधनाची, अपघाताची बातमी तुम्हाला कधी कळाली? कुठे तुम्ही नेमकं त्यावेळेस? त्यावेळेला काल कॅबिनेट होती, कॅबिनेटमध्ये आम्ही बरोबर होतो। त्याच्यानंतर 4 वाजता सुद्धा मी एका जिल्हाध्यक्षांना भेटवायसाठी दादांना घेऊन मुख्यमंत्री कॅबिनमध्ये गेलो होतो। तेव्हा माझी 4 वाजता शेवटची भेट त्या ठिकाणी दादांची झाली। आणि सकाळी ज्या वेळेला आंघोळ झाल्यानंतर टी व्हीला जेव्हा ऐकलं तेव्हा विश्वास खरंच बसत नव्हता, कारण दादा रात्री येणार होते असं काहीतरी प्रोग्राममध्ये होतं। दादाच्याकडे नाही, इकडं बारामतीला येताना रात्री येणार असं चाललेलं होतं। परंतु बऱ्याचशा कामांचं काय करावं त्या पद्धतीचं काल दुपारीच आम्हाला सूचना दिल्या होत्या। काय भावना व्यक्त कराल तुम्ही? खरंच मोठा धक्का आहे पक्षासाठी, तुमच्यासाठी किती मोठा आहे? नाही, व्यक्तिगत माझ्यासाठी तर आहेच, पक्षासाठी आहे, पण उभ्या महाराष्ट्राला फार मोठी हानी पोचलेली आहे। कारण की दादांची शिस्त आणि त्यांचं काम करण्याची पद्धती ते घेऊन आम्ही समोर निघालो आणि 20 वर्ष, पुढच्या 20 वर्षापर्यंत असं नेता होऊ शकत नाही, कारण की 20 वर्षाची ही पोकळी निर्माण झालेली आहे आता। शेवटचं बोलणं त्यांच्याशी काही झालं होतं? काही माझा वाढदिवस होता नेमका आणि मला दादांचं काल फोन आला आणि दादांनी मला शुभेच्छा दिल्या काल दुपारच्या सुमारात। आणि कुठल्या तरी बैठकीत होते, बैठकीतून मला फोन करून मग बोलले की आपण पुढच्या आठवड्यात भेटू म्हणून। पण आता नियतीला काही दुसरंच काहीतरी होतं। अनेक मंत्र्यांना, अनेक नेत्यांना दादांची बातमी कळाल्यानंतर जुन्या आठवणी आठवल्या, धाय मोकलून रडले, अश्रू झाले। तुमची एखाद्या अशी आठवण आहे दादांसोबत किती खरंच अविस्मरणीय? अनेक आठवणी आहेत। दादा हे मी अनेक वेळा सांगत असतो का दादा हे फणसाला बाहेरून काटे असतात। दादांचा परखड स्वभाव, फटदिशी निर्णय, ह्या गोष्टी अनेकांना थोड्याशा ताठर वाटतात, पण तेवढंच प्रेम जसं फणसाला बाहेरून काटे, आत बाकी गरे कसे अमृतमय असतात, तसे दादाचं आतलं वागणं किंवा आतली मदत करण्याची प्रवृत्ती ही आगळी वेगळी। त्याची अनेक उदाहरणं मी पाहिलेत की एकदा मी 79 मतांनी हारलो विधानसभा। मी काही जनतेची कामं घेऊन गेलो, वैयक्तिक कामं जी होती तिच्यावर पटपट 3 पत्रांवर सह्या केल्या आणि 2 पत्र माझी बाजूला काढली। मी सांगितलं दादा 2 याच्यावर सह्या राहिल्या। दादा मला बोलले तू कशासाठी हे करतो? तुला 79 मतांनी ज्यांनी हरवलं त्यांचं काम आता परत कधी मला सांगायचं नाही। मला काढून दिलं। पण 2 तासानंतर मी जेव्हा सेक्रेटरीकडे गेलो तर सेक्रेटरीने सांगितलं का तुमचं दादांचं तुमच्यावरचं प्रेम जर पाहिलं तर अतिशय वेगळं आगळं दिसतं म्हणे। तर म्हटलं हा साहेब, आता मी हाच म्हणणार, पण 2 तासापूर्वी मला काढून दिले दादानी, हे मला थोडंसं खटकत होतं। जेवण करत होते सेक्रेटरी, हात धुवून आले आणि एवढीशी चिठ्ठी दाखवली। त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं मिस्टर मीना ह्याची ही 3 कामं आहेत, त्याला टोकन प्रोव्हिजन करण्यात यावी, अजित पवार। मंजूर झालं त्याच दिवशी। 25 वर्षाचा प्रश्न होता। मला काढून देऊन परस्पर केव्हा चिठ्ठी दिली असेल माहीत नव्हतं, पण मग दिसताना तर त्यांनी काढून दिलं याचा अर्थ ते रागट फणसासारखेच खरबरीत, पण आतून गोडवा जो होता त्याचा माझ्या मतदारसंघाला त्याचा लाभ झाला। दुसरं माझं एक उदाहरण मला आठवतं, बजेट स्पीच चालू असताना मला आठवलं मी जर आता काही मागून पाहिलं तर होईल का? वास्तविक पाहता बजेटला अगोदरच महिनाभर प्रोव्हिजन करावी लागते, पण मी सहज म्हणून चिठ्ठी लिहिली आणि स्पीच चालू असताना पाठवून दिली का माझ्या इथं आदिवासी MIDC औद्योगिक MIDC सुरू करण्याच्यासाठी घोषणा केली तर बरं राहील, विनंती।
वाचता वाचता लगेच डिक्लेअर करून टाकलं. आज तिचं प्रगतीत काम आहे. अशी काही उदाहरणं आहेत. दादा दादा खळगी भरून निघेली. नाही भरून निघत. पाहतोय दादांच्या आठवणी सांगताना सुद्धा मंत्री जे आहे ते गहिवरून गेलेले आहेत. दादांच्या आठवणी सांगतात आणि पुढच्या 15-20 वर्षामध्ये ही खळगी जी आहे ती भरून निघू शकत नाही आज सुद्धा नरहरी झिरवळ सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरामन सचिन सराज सुरणे, एबीपी माझा, बारामती.